Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए. मराठी प्रवास वर्णन साहित्याला नवे परिणाम देणारे डॉक्टर संजय वसंत जगताप यांचे बहुप्रतीक्षित 7वे पुस्तक सांकव चे प्रकाशन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथील प्रकाशन कट्टा आणि कवी कट्टावरती रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रकाशन कट्टा प्रमुख घनश्याम पाटील, कवी कट्टा अध्यक्ष राजन लाखे, माजी जिल्हाधिकारी उपशिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षणतज्ञ संदीप वाघचौरे, पुणे विद्यापीठातील प्राध्यापक संदीप सांगळे, रयत शिक्षण संस्था पदाधिकारी, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड कार्यकारिणी सदस्य किरण लाखे आणि सुनीता बोडस यांची प्रमुख उपस्थिती होती. शब्दातून घडलेले भारत आणि वैश्विक दर्शन अशी संकल्पना मांडणारे हे पुस्तक म्हणजे अनुभवांचा, संवेदनाचा आणि विचाराचा अखंड पूल आहे. सांकव या शीर्षकातूनच 2 तीरांना, 2 सागरांना, 2 मनांना आणि 2 स्वप्नांना जोडणारा शब्दांचा सेतू अभिप्रेत आहे. लंडन, बाली, सिंगापूर, दुबई, दिल्ली यासारख्या जागतिक ठिकाणापासून ते कोकण किनारा, ताजमहाल, हरिद्वार, हरिकेश, ऋषिकेश, वैष्णोदेवी, रामेश्वरम, देवप्रयाग या आध्यात्मिक स्थळापर्यंतचा प्रवास लेखकाने अत्यंत जिवंत शैलीत मांडला आहे. निसर्ग, इतिहास, अध्यात्मक आणि शिक्षण यांचा सुरेख संगम हे पुस्तकांचे वैशिष्ट्य ठरते. डॉक्टर संजय जगताप हे कवी, लेखक, निवेदक आणि सहसंपादक म्हणून मराठी साहित्यात परिचित नाव आहे. त्यांची आजवर 6 पुस्तके प्रकाशित आहेत. आई मला जगायचंय, मुलुखा वेगळी माणसं, मानवतेची पुजारी, लेखावली यासह अनेक दर्जेदार पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे व शिक्षण परिषदा, साहित्य संमेलनं आणि राष्ट्रीय कार्यशाळेतील सहभाग त्यांच्या लेखनाला व्यापक दृष्टिकोन देतो. राज्य ग्रंथालय पुस्तक निवड समितीवर सदस्य, राज्यस्तरीय जीवन शिक्षण मासिक संपादन सदस्य, राज्यातील राज्यस्तरीय शैक्षणिक चित्रपट परीक्षण समितीवर डॉक्टर संजय जगताप कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कवी लेखनाची आवड निर्माण करून त्यांनी 5 बालकाव्य संग्रह प्रकाशित केले आहेत. सांकव हे पुस्तक प्रवासाचे जिवंत अनुभव, इतिहासाशी संवाद, आध्यात्मिक अनुभूती, ज्ञानाचा अमूल्य साठा आणि निसर्गाचा जवळचा सहवास देणारे असल्याचे प्रकाशकांनी नमूद केले आहे. साहित्य संमेलनात या पुस्तकाला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती प्रदीप गांधलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.